महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। कामगार कधी चुकला नाही, मेहनत करून मिळेल ती मजदुरी करून त्यांनी आपल्या मुलांना वाढवलं, मोठं केलं। आज इथं एक मुलगी कसं शिकवायचं, आजच्या घडीचं शिक्षण प्रत्येकाला परवडतंय अशातला मुद्दा नाहीये। मुलांच्या शिक्षणाचा जनतेला देण्यासाठी आमचा प्रयत्न राहिला। गेली 2-2.5 वर्ष राज्यसभेमध्ये खासदार म्हणून काम करत असताना प्रेम चव्हाण यांनी अनेक पत्र मला लिहिली। महाराष्ट्र शासनाचा जो कामगार विभाग आहे, कामगार डिपार्टमेंट आहे, लेबर डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले, त्यांच्या फायद्याच्या अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्र कामगार मंडळाचा हजारो कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी प्रेम चव्हाण सातत्यानं मंत्रालयामध्ये आंदोलन करत होते। असे हे प्रेम चव्हाण, मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं असंघटित कामगारांसाठी काम करावं। आणखी आनंद या गोष्टीचा वाटतो, जे असंघटित कामगार आहेत, जे नाक्यावर उभे राहतात रोजगारासाठी, मग त्याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रातले कामगार असतात। कुणी गवंडी असतो, कुणी सुतार असतो, कुणी लोहार असतो, बिल्डिंगचं सेंटरिंग करणारा असतो, अनेक प्रकारचे कामगार नाक्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराच्या नाक्यावर रोजंदारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात। आता ही रोजंदारीवरचं जीवन कॉम्प्युटर सायन्समध्ये सुद्धा त्यांचं उत्पन्न भरारी आहे। अरूप संदीप जाधव 91%, प्रांजल प्रकाश धोंडे यांना विनंती स्टेजवर या। समृद्धी वागचौरे यांना विनंती, आपण सुद्धा विनंती आपण स्टेजवर यावं, सन्मान स्वीकार यांना विनंती स्टेजवर या। शिवानमणी जगन्नाथ शेळके यांना विनंती, आपण स्टेजवर या, आपण सन्मान स्वीकार करा। पूजा विनोद सांची सिद्धार्थ वाघळे यांना विनंती, आपण स्टेजवर यावं, सन्मान स्वीकार करावा। आदिल कैसर शेख साहब, अचल पृथ्वीराज ताडे यांना विनंती, आपण स्टेजवर यावं। डॉक्टर आकांक्षा भरतवाड चंदवाडे यांना विनंती, आपण स्टेजवर यावं, सन्मानाचा स्वीकार करावा। पूनम संजय पाटील साहेबांच्या हस्ते होत आहे, ज्यांनी ISSM साहेबांच्या गाडीसमोर MS-12 83 क्रमांकाचा गुणवंत हा तुमचा यथोचित मान सन्मान यांनाही विनंती, आपण स्टेजवर यावं। प्रशिक विकास जोगदंडे यांनाही विनंती, आपण स्टेजवर यावं, आपण कृपया स्टेजवर यावं। संध्या संदीप जाधव यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होणार आहे। संध्या संदीप जाधव यांना विनंती, आपण स्टेजवर यावं। आर्या रजाक पठाण यांना विनंती, आपण स्टेजवर यावं। आर्या रजाक पठाण। नंदिनी सतीश वैष्णव यांना विनंती, आपण स्टेजवर यावं, सन्मान स्वीकार करावा। कौतिक बाबासाहेब कांबळे टक्कर घ्या, त्या नावामध्ये या सन्मानानंतर आपलं ज्येष्ठ साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा कार्यक्रम ठेवला, लहान मुलांचा सत्कार ठेवला, काय म्हणायचं तुम्हाला? आजचा जो सत्कार होता, सत्कार यासाठी ठेवलेला होता की असंघटित मधले जे कामगार असतात त्यांचेही मुलं यशाच्या किती मोठ्या शिखरावर जाऊ शकतात, त्याचं जिथं जागतं उदाहरण तुम्ही आज बघितलं असेल। 96 पासून 95, 93 अशी टक्केवारी आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना होती। आमचा एकच उद्दिष्ट होता की जे मुलं शिक्षण घेत आहे
त्यांना मोटिवेशन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि हे जे आज मुलं होते हे सर्व कामगारांची मुलं होते. काही बांधकाम कामगाराचे असतील, काही कंपनी कामगाराचे असतील, अशा मुलांचा आज सत्कार झाला. त्यासोबतच आम्ही जे सुरुवातीला कामगार होते, लेबर म्हणून काम केलं, असे 4 जे उद्योजक होते त्या उद्योजक लोकांचा आम्ही आज सत्कार केला. त्यामध्ये जुबेर भाऊ पठाण असतील, त्यामध्ये विष्णुभाऊ जगताप असतील, त्यामध्ये उमेश भाऊ कोळे असतील, त्यामध्ये भैयासाहेब नारायण मुने असतील. यांचा जे तुम्ही रील बघितली असेल त्यांच्या कष्टाने, त्यांच्या घामाने त्यांनी किती मेहनत करून त्यांनी आज हे अचीव केलेलं आहे आणि किती प्रामाणिकपणाने इथपर्यंत आलेले आहे. त्यामुळं त्यांचा आज आम्ही सत्काराचा कार्यक्रम घेतला. आणि या सत्काराचं मुख्य कारण म्हणजे एकच आहे की कामगाराचे जेही मुलं आज शिकताय त्यांना प्रोत्साहन भेटणं, याच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आमचे नेते चंद्रकांत हंडोरे साहेब आज तुम्ही मागं बघितलं असाल, सामाजिक न्यायमंत्री असताना सुद्धा आज मी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय काम आहे. त्यांच्याच पावलाला पाऊल ठेवून मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी माझ्या कामगार भीमशक्ती असंघटित कामगार युनियनचं काम करत आहे. आज हंडोरे साहेबांच्या व्यतिरिक्त कोणकोणते नेते आले होते कार्यक्रमात? आज या कार्यक्रमासाठी नाशिकचे माजी महापौर अशोकभाऊ दिवे, त्यासोबत महाराष्ट्राचे अध्यक्ष, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार दादा, कैलास भाऊ सुखदाने, शांतीलाल दादा गायकवाड असतील, शशिकांत बनसोडे साहेब असतील, मुंबई प्रदेश अध्यक्ष विजय सुखदेव असतील, शिक्षक संघटनेचे आनंद तायडे असतील, भाऊसाहेब साठे असतील, पंडित भाई नवगिरे असतील, रवी सोनकांबळे, सचिन भाऊ शिरसाट असतील, संतोष भिंगारे असतील, विनोद भाऊ कोरके असतील, असे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आज उपस्थित. असा कार्यक्रम दरवर्षी ठेवणार का आपण? हा आमचा ध्येयच आहे की कामगारांची मुलाला प्रोत्साहन देऊन त्यांना शिक्षणाच्या वाटचालीमध्ये आम्हाला कसं नेता येईल, यामुळं आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करू. आणि या कार्यक्रमासाठी आमची जी मरमर झालेली आहे, जे आमचे असंघटित कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष गौतम जंदडे असतील, आमच्या भालेताई असतील, अमोल खिल्लारे, अमोल जाधव, दाभाडेताई, खेरनार मामी, राहुल आमराव, महेश, जीवन खिल्लारे, या सर्वांनी मिळून जे काम केलं त्यामुळे हा कार्यक्रम आज सक्सेस झाला. शेवटचा एक प्रश्न, लहान मुलांना काय आवाहन कराल तुम्ही शिकण्यासाठी? मी हेच सांगेल की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जो प्रशासन करेल तो डरकाळा मारल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अगर उच्च स्थान मिळवायचं असेल, या तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. परिस्थिती कशीही असली तर तुम्हाला आजचं जिथं जातं उदाहरण आहे की आपण शिकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. हेच मी